चालत राहणार, तर असं मात्र आता स्त्रियांना मुळीच वाटत नाही. हा खूप मोठा बदल आहे. एक बेसिक खरं तर म्हणजे आता स्त्रीमुक्ती चळवळीची 50 वर्ष होत आहेत. 1975 मध्ये त्याची मुहूर्तमेढ महाराष्ट्रामध्ये रोवली गेली असं आपण म्हणू. पण जेव्हा देशाचं पंतप्रधान पद इंदिरा गांधींकडे होतं, तर देशाची म्हणजे इतक्या मोठ्या पदावर एक महिला असताना आपल्याला महिला दास्यात आहेत किंवा महिलांच्या मुक्तीसाठी काहीतरी केलं पाहिजे, तर ह्याच्यामध्ये विरोधाभास होता का, किंवा असं करण्याची गरज का वाटली त्यावेळेला जेव्हा ही चळवळ सुरू झाली तेव्हा? विरोधाभास काही नाही आहे त्याच्यात. कारण पूर्वी सुद्धा राजघराण्यातल्या स्त्रिया ज्या होत्या त्या उच्च पदावरती होत्या आणि त्यांच्या त्या सत्तेचा वापर करत असत. तसं आपल्या देशाची पंतप्रधान एक स्त्री व्हावी हे काही फक्त आपल्याच देशाचं एक वैशिष्ट्य होतं अशातला भाग नाही. तुम्ही जर आशिया खंडाचा जर विचार केला तर आशिया खंडामधल्या खूप स्त्रिया या काळामध्ये म्हणजे या कालखंडामध्ये मुख्य पदावरती पोहोचलेल्या आहेत. सिरिमाव बंदरनायके होत्या, बेनझीर भुत्तो नंतरच्या काळामध्ये आली, इंदिरा गांधी होत्या. तर ह्या स्त्रियांना जे मिळालेले आहे ते पूर्वीच्या राजघराण्यातल्या स्त्रियांना जसं वारसा हक्काने मिळत होतं तसं नाही मिळालेलं. त्यांनी त्यांचं कर्तृत्व जे काही दाखवलं आहे त्याच्या बळावरती आणि लोकचळवळींमध्ये त्यांचा जो काही सहभाग होता त्याच्या आधाराने त्यांना ह्या गोष्टी मिळत गेल्या आहेत. पण त्या मिळाल्या आहेत म्हणून सगळ्या स्त्रियांना त्या सगळं मिळालं आहे असं काही नाही आहे. सगळ्यांना सगळं मिळण्याच्यासाठी जी आवश्यकता लागते ज्या देशाची घडी बसवण्याकरता, तशी संविधानं त्या त्या देशांमध्ये जर निर्माण झाली आणि त्या संविधानांचा वापर झाला तरच ते होऊ शकतं. जे इंदिरा गांधींना मिळालं म्हणून काय आम्हाला कौतुक आहे, पण कौतुकाच्या पलीकडे त्यावेळेला काही नव्हतं. कारण खरंच आहे, चांगलं आहे, मिळाली आहे, हे चांगली गोष्ट आहे. पण म्हणजे जेव्हा नाही, किंबहुना 1975ला जेव्हा आणीबाणी होती सुरू होती तेव्हाच आम्ही आमची पहिली संघर्ष परिषद घेतली. म्हणजे गरज होती आणि आणीबाणी विरोधी आम्ही फार नव्हतो काही, पण आम्हाला एक छान हे मिळालं की युनोनं 8 मार्च जाहीर केला होता. त्यामुळे सगळ्या जगभर एक सगळ्या स्त्रियांच्या मुक्ती म्हणा, शक्ती म्हणा, सबलीकरण, पण या सगळ्याचं एक वातावरण तयार झालं होतं. आणि त्याच वेळेला टुवर्ड्स इक्वालिटी नावाचा रिपोर्ट पब्लिश झाला होता. त्या रिपोर्टमधून असं दिसून आलं होतं, जगभरही असेल पण भारतात विशेषतः, की संविधानाचे इतकं चांगलं संविधान असून स्त्रियांना आणि पुरुषांमध्ये खूप फरक होता पडलेला. म्हणजे आणि प्रत्येक अंगामध्ये. आणि सगळ्यात घेतलं तर आपण की स्त्री पुरुषांचं रेशो 1000 पुरुषांच्या मागे काहीतरी 904 वगैरे ह्या होत्या स्त्रिया. आणि लहान मुलांच्या बाबतीत तर आणखीन, कारण मुलींना जन्माला घालणं हे आवडत नव्हतं लोकांना. त्यामुळं म्हणजे तसं पाहिलं तर एका बाजूने इंदिरा गांधी तिथे होत्या, ॲट द सेम टाईम सामान्य लोकांची जी अवस्था होती त्याच्यामध्ये पुरुषाला महत्व. पण आता तुम्ही बोलताना असं म्हणालात की जेव्हा म्हणजे स्त्रीमुक्ती चळवळीची मुहूर्तमेढ जेव्हा महाराष्ट्रात रोवली गेली त्यावेळेला आणीबाणी सुरू होती. तुम्ही म्हणालात की आम्ही काही त्याला विरोध नव्हता, पण का नव्हता तुमचा विरोध? नाही, तसं आम्ही तशा अर्थाने राजकीय नव्हतो, म्हणजे मी तरी नव्हते, शारदा त्या मानाने असेल, पण विरोध केला असता तर आम्ही लगेच तुरुंगात गेलो असतो. किंबहुना मी उलट म्हणेन अहिल्या रांगणेकर वगैरे या सगळ्या जणी तुरुंगात होत्या आणि कोणीच पुढाकार गेला नव्हतं 8 मार्चचा जो काही उत्सव म्हणायचा, म्हणून तो आम्ही घेतला. आणि आम्हाला गेल ऑम्वेटचं खरंच कौतुक करावं असं वाटतं, कारण गेल ऑम्वेट त्यावेळेला होत्या आणि त्या भारतीय तत्व त्यांनी ऑलरेडी घेतलेलं होतं मला वाटतं. आणि महात्मा फुले वगैरे सत्यशोधक समाजावर त्यांनी त्यांचं PhD चालू होतं आणि त्यांनी आम्हाला सगळ्या जगातल्या अनेक पुस्तकं आणि माहिती आणून दिली होती वगैरे वगैरे. आणि मग आम्हाला असं वाटलं की ठीक आहे, आपल्या ज्या नेत्या होत्या त्यावेळच्या तर त्या आता तुरुंगात असतील, पण आपण का नाही काही करूया स्त्री जागृती करण्यासाठी म्हणून. पण शारदाताई, आपण जर बघितलं तर स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये महिलांचा सहभाग मोठा होता. म्हणजे आपल्याकडे अगदी आपण महाराष्ट्राचंच जर बघायला गेलं तर खूप महिला, खूप स्त्रिया राजकारणामध्ये ॲक्टिव्ह होत्या, निवडून येत होत्या, पदं भूषवत होत्या. 75ला काही निमित्त म्हणजे फक्त UN ते जाहीर केलं यामुळं तुम्हाला आपण असं काहीतरी सुरू करावं महाराष्ट्रातही असं वाटलं का? एरवीही तुम्हाला याची गरज जाणवत होती
की स्त्री मुक्तीसाठी काहीतरी होणं, अशी समाजामधली एकूण स्थिती पाहता त्याची गरज आहे. आम्ही त्यावेळेला विषित होतो, त्यामुळे काही खूप मोठं तात्विक भूमिका वगैरे तयार करणं वगैरे हे काही घडलेलं नव्हतं. पण सारखं मनामध्ये येत होतं की काहीतरी आपण करायला पाहिजे. आपण असं समाजाच्या एका स्तरावर